अहिल्यानगर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटकहून नवी दिल्लीकडे जात असलेल्या लाल रंगाची सुपारी भरलेल्या माल ट्रकची माहिती SP मुमक्का सुदर्शन यांच्या इन्फॉर्मेशन सोर्सकडून त्यांना मिळाली। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांना आदेश दिले। या आदेशानुसार लाल रंगाची सुपारी असलेले 2 माल ट्रक अहिल्यानगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,46,15,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। प्रथमदर्शी असे निदर्शनास आले की जवळपास 7 लोकांचे सिंडिकेट अशा प्रकारच्या अवैध कामांमध्ये लिप्त आहेत, ज्यामध्ये समावेश आहे दिल्ली येथील JC बाजवा, जो या टोळीचा प्रमुख असल्याचे बोलले जाते। यामध्ये प्रवीण जैन नावाचा इसम सर्व सरकारी अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे काम करतो। ट्रान्सपोर्टर मकरन, ज्याचे जवळपास 1200 पेक्षा अधिक ट्रक ही अनधिकृत वाहतूक करत असतात। यामध्ये अन्य लोकांमध्ये प्रवीण सोनावणे, श्रीनिवास हब्बर, अशोक चाचा तसेच दिल्ली येथील उमेश नामक व्यक्तीचा समावेश आहे। मुंबई 9 न्यूजच्या माध्यमातून जो तपास करण्यात आला आहे त्यामध्ये असे निदर्शनास आले आहे की जवळपास 600 रुपये प्रति किलो सुगंधित सुपारीला 100 रुपये प्रति किलो असल्याचे सांगून शासनाचा महसूल बुडवण्यासाठी देखील ही टोळी सक्रिय आहे। सामान्यतः एका गोणीची किंमत ही 150 ते 200 रुपयांच्या घरात असते, म्हणजे एका गोणीमागे शासनाला जवळपास 700 ते 800 रुपयांचे नुकसान सहन करावे लागते। सूत्रांचा असा देखील आरोप आहे की या सर्व प्रकारांमध्ये त्यांना GST आणि CGST अधिकाऱ्यांची देखील साथ असते, कारण यामध्ये त्यांची देखील आर्थिक देवाणघेवाण असते। त्यामुळे आता आपल्या कर्तव्यात हयगय करणारे अधिकारी निलंबित होणार का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सदर ट्रक पकडले आहे त्यावर FDA मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे व आता या सुगंधित सुपारीच्या गाड्या FDA मार्फत सोडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। अखेर अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमध्ये काही अर्थकारण दडले आहे का, अशी शंका उपस्थित होते। FDA आयुक्त आणि अधिकारी जे आपल्या कर्तव्यात कसूर करतायत ते लाखो सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे। अशा अधिकाऱ्यांचा बुरका फाडून त्यांच्यावर कारवाई करणे ही आता काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करतायत। आपल्या जीवाची पर्वा न करता SP मुमक्का सुदर्शन व त्यांच्या टीमने जी कामगिरी केली त्याबद्दल मुंबई 9 न्यूज या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करते, तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा निषेध करते। माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे काल कर्नाटक येथून दिल्ली या ठिकाणी जाणाऱ्या लाल सुपारी च्या 2 ट्रक हे जात असताना माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुगुर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व आमच्या टीमने तसेच EOWचे API श्री देशमुख यांनी 2 ट्रक आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत। एका ट्रकमध्ये 450 गोण्या जे लाल सुपारीच्या होत्या आणि एकामध्ये 350 गोण्या होत्या। साधारणतः 1,46,00,000 हा माल जप्त करण्यात आलेला आहे। फूड अँड ड्रग जे अन्न आणि प्रशासन विभाग आहे त्यांना पत्र देण्यात आलेलं आहे, तसेच जे GST विभाग आहे यांनाही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्यांचा जो काही रिपोर्ट येईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे।